काय बोंबलं ती बाई, ढास रडती नुसती, भीती जुडीतीन, बांगड्या फोडीतीन, देवान तुझीन रान रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन, त्यांना काला नेलं, कशासाठी जगून कोणच्या गपावून जगून, कशासाठी जगून कोणच्या गपावून जगू. आणि नवरा जळवतून ती आगी गवडीची आणि 2-4 बाया तिला मागं वडीची. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची, जाऊन द्यायची थोडी. चिंगाट मला गाठील इडी ती म्हणती नको बाई, पप्याचा बाप दिवसा सुद्धा सपनात यायला लागला. आता कोण मरतो कोणासाठी? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. माणसं फक्त पैशावर प्रेम करते, माणसाला काय घेणं. आजची माणसं 2च गोष्टीसाठी जिवंत आहे, मला पैसा पाहिजे, माई लोकांनी लाल केली पाहिजे. लाल करायला लोक लागते, ते लाल करायसाठीच जगात येत लोक. नाही तर आता हे वाढदिवसाचं बोर्ड मावती पोत, बरं बोर्डांचं असं झालं डिजिटलांचं. डिजिटल गावांमध्ये लावू नये असं माझं मत नाही, पण कार्यक्रम झाल्यावर ठेवू नये. आता समजा या वाकचौरीने बोर्ड लावले कीर्तनाला, दुपारी काढून घेतलं पाहिजे, कार्यक्रम समज कवर आहे तेच. लगेच त्याला वाऱ्यानं जरी उडाला ना, कार्यकर्ते संतप्त, बेट वाटापर्यंत त्यांना नाही काम. ज्यांनी ज्यांनी शेतकरी लुटला, अख्ख्याचा सुपडा सापडला. ज्यांनी ज्यांनी काट्याला झटके मारून दुकानं चालवली ना, की म्हातारपणी गार्डन मध्ये अशी बसत जाते. नाही नाही आपल्याला काय आपल्याला काय करू, हे आपला असं झालं. आबा कोंबडी गेला काय, कांदे गेलं काय, आबा आपल्याला काय करू, आबा चिंगड्या खातो ना काय. जावं लागतं. कधी जायचं लिहून घ्या, असं कधी चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, लिहूनच ठेवा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा आणि शरीराचं तापमान समान असावं. असं बोगसगिरी चालत नाही बा, मालकरी. आता समजा उद्या इंदुरीकर पोपटावानी बोलतोय, असाच मरल असं नाही. मी बोंबील मागू शकतो, दे बोंबील तरी दे. आता अंडी परवडत नाही, 8 रुपयाला झाले. कडकनाथ 160 ला झाले. शिजून कोंबडी 130 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे. तुम्ही म्हणाल खाते आम्ही, भाव यांना माहित. ते मुलं नाही, मरताना तुमची जी वासना असेल तशी गंमत आहे. यावर तुमचं मत काय? कुणाच्या तरी मागे येणारा समाज तयार झाला. डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, एटीडी बंद झालं. म्हणजे एटीडी कॉलेज बंद आहे, डीएड कॉलेज बंद आहे, बीएड कॉलेज बंद आहे. बंद करा तुम्ही, त्याच्यात वाद नाही. पण ज्यांनी पदव्या घेतलं त्यांचं काय? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. विचारच करायचा नाही, समाजाने मी काहीच विचार करायचा नाही. थोडस पुढे रे मागे हिंडलं म्हणजे लोकांना वाटतं आम्हाला देव मिळालं. या 8-22च्या टोनी गेली कुठं आमदाराच्या गाड्यात हात घालून फोटो काढला ना, त्याला वाटतं तुकाराम भेटला मला. विनोद नाही महाराज, माणसं झोपेल नाही, झोपेचा. आणि मग लोकांनी भामटेवानी मागायचं कसं आहे. आणि मग म्हणायचं बाबा असं झालं तसं. काही लोक म्हणतात त्यांनी फार प्रयत्न करून रस्ता काय केला आमचा. अहो कमिशन काढून केला, फुकाट कोण करीन. काय पागल लोक. तुम्हाला नक्की झालंय का? एखाद्यानं रस्ता केला, त्याची टक्केवारी त्यानं काढली, त्याचं कमिशन काढलं. मग तुम्ही नुसतं भंपाने का सांगता बसलेली माणसं. नावाचं लगेच, त्याच्या नावाचं लगेच मंडळ, लगेच 7-8 जण आपली वळू आहेच त्यांच्या मागे हिंडायला. दिला मोठा करून. कोणचा? त्यांचा बेजा नाही, त्याच्या नावाचं मंडळ. त्यानं लगेच 5-25 रुपये पोराला द्यायचे, 5-25 हजार. क्रिकेट खेळा, सामने खेळा, चला पोऱ्या बॉस, गेला निवडून, झाला तुमचा बाप. आणि ते एवढे पोरं झाली का लगेच जाव्यात जाय, मौतीत जाय, लग्नात जाय, हिंडत जाय, सतत सांद गावातून घेत जाय, माग हिंडाय भाड्याच्या गाडीत. त्यांनी 3 पिढ्यांचे संसार करून ठेवले. आमच्या 40% तरुण पोरांचे संसार उद्ध्वस्त झालेत. 40% माणसं पुढे मागे भिकारी झाली, वडा बिडी नाही राहिली.
नाही फक्त आता नाही. आता बाई 5 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी एखादा माणूस दवाखान्यात गेला ना, माणसं विचारायचे बा कसं काय, बरं आहे का, काही पैशाची अडचण आहे का. आता माणसं पहिले विचारायचे ऍडमिट केलं, हा स्कोर काय. मग तो क्रिकेट खेळतोय का, त्याच्या मागून पुढून नळ्या घातल्या का, आता स्कोर का, माणसाने उलट म्हणायचं बा कसं काय होईल, बरं स्कोर काय. जो त्याच्या संघ राहतो तो नालायक म्हणतो 17. आता ज्यानं ऐकलं त्यानं म्हणायचं ना 17 म्हणजे काही जास्त नाही, पण तो त्याच्यापेक्षा नालायक इतका. आणि तो काचातून पाहत होते ऑक्सिजनचं नळखंड लागेल इतका. अवघड आहे, अवघड आहे. आपल्या पाहुण्याचा तर 9च होता, तरी पाहुणा तो गेला ना. अरे आधार द्या माणसांना, आधाराची गरज आहे. सानप परिवाराने कीर्तन ठेवलं, पण एवढं लोकांना जगायचा 5-6 महिन्याचा आधार तर झाला. लोकांना आधाराची गरज आहे. काही महिला मंडळ 14 वर्ष रामवनवासाला गेला. राम ते सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून नाही पाहिलं रे. सीता या खोलीत, राम त्या खोलीत, उलटी खिडकीतून डुकून पाहते. झोपलाय का, झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगतोय, झोपू दे. हत्तीला येड्या बाबडीत म्हणायचा इश्क ही मेरी जिंदगी आहे. काच प्रेम काच काय, ही सगळा मायेचा